व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे, आज सकाळी सकाळी उठल्या मला एक व्हिडिओ दिसला सोशल मीडियावरती आणि तो खूप व्हायरल होतो आहे. त्याच्यामध्ये एका 17 वर्षीय मुलांनी सुसाईड अटेम्प्ट म्हणजे सुसाईड केली आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा त्यांनी भाग पाडलं आहे सुसाईड करायला, आणि ते पण फक्त एका क्षुल्लक कारणासाठी, आयफोनसाठी. तर ते बघून मला राहवलंच नाही. मी कधी असं कॅमेरासमोर फेस टू फेस कधी बोलले नाही आहे, पण हे न्यूज बघून मला बोलावंसं वाटलं तर मी व्हिडिओ बनवला. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी माझा पहिला मोबाईल मला जेव्हा भेटला होता, तेव्हा आफ्टर डिप्लोमा मला माझा पहिला मोबाईल भेटला होता. तो पण माझ्या पप्पांचे फ्रेंड्स होते, त्यांनी तो मोबाईल मला दिला होता आणि तो पण खूप हँग व्हायचा. आणि जेव्हा मी माझा फर्स्ट मोबाईल नवीन घेतला तो तर माझा इंजिनिअरिंगमध्ये मला भेटला होता. तर आम्ही कधी आमच्या आईवडिलांकडून अशी अपेक्षा केली नाही, कारण आम्हाला आधीपासून आमच्या आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव होती आणि परिस्थिती कशी असो त्यांनी आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. आम्हाला जे पाहिजे तेच त्यांनी आमच्या मागण्याच्या आधीच आम्हाला सगळं दिलं आहे, पण आम्ही कधीच अशा आलतू फालतू गोष्टींचा हट्ट नाही केला आहे. तर मला तेच म्हणायचं आहे की यार, विथ एज्युकेशन मुलांना आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीची सुद्धा जाणीव असली पाहिजे. आता अजून एक व्हिडिओ मी इंटरनेटवरती बघितला होता, तो म्हणजे चायनीज स्कूलचा होता. त्यामध्ये 5-5 वर्षांच्या मुलांना असं त्यांची ट्रिप काढून त्यांच्या आईवडिलांच्या वर्क प्लेसवरती नेतात ते आणि दाखवतात की त्यांचे आईवडील हार्डवर्क किती करतात असं. तर मी उलट विचार केला होता की हे असं का दाखवत असतील, तर आज मला ते समजलं की ते करणं पण खूप गरजेचं आहे. कारण ते म्हणजे त्यांचे त्यांचे जे पॅरेंट्स होते, तर काही मुलांचे पॅरेंट्स कोणी वर्कर होतं, कोणी स्वीपर होतं आणि त्यांना बघून लिटरली ते मुलं रडत होते. जर 5 वर्षाच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांचं हार्डवर्क समजू शकतं, तर आपल्या एवढ्या मोठ्या मुलांना का नाही समजू शकत? म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण एवढ्या क्षुल्लक कारणासाठी या सगळ्या गोष्टी करतो. आणि विथ एज्युकेशन ह्या गोष्टीसुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या आपल्याला सांगाव्या लागतात. हेच आपलं खूप दुर्दैव आहे मोठं. तर मी एवढंच म्हणेल की आपल्याला जर काही गोष्ट घ्यायची तर ती आपण स्वतः अर्न करा, ज्याने आपल्या आईवडिलांनाही आपल्यावर प्राऊड होईल की आपण स्वतः कमवून त्या गोष्टी घेतल्या आहे. त्यांच्यावर कुठल्या गोष्टीचं बर्डन टाकू नका, कारण त्यांनी जेवढं आपल्यासाठी केलेलं आहे ते आपण 7 जन्मातसुद्धा फेडू शकत नाही. मी एवढंच म्हणेल. आणि ह्या असल्या गोष्टी आपल्या इंडियातूनच, आपल्या कंट्रीतूनच जास्त ऐकायला मिळतात. तर प्लीज असं करू नका. काळजी घ्या आणि आपल्या आईवडिलांची सुद्धा काळजी घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मुलं या गोष्टीला समजतील आणि अशा आलतू फालतू गोष्टी नाही करणार म्हणून.